नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांदा निर्यात शुल्क हटवले 1 एप्रिल पासून, तर त्याचा बदल काय फरक या ठिकाणी कांदा भावात बघायला भेटला। सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता। आजपासून कांदा निर्यातीवरील शुल्क हटवले। काय मिळतोय तर आज 1 एप्रिल पासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क 20% शुल्क हटवण्यात आल्याचा निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। यानंतर कांद्याला कुठे काय बाजारभाव मिळाला ते पाहूयात। आज लाल कांद्याला नागपूर बाजारात 1600 रुपये तर हिंगणा बाजारात 2000 रुपयाचा दर मिळाला। तर उन्हाळा कांद्याला नाशिक बाजारात 1300 रुपये तर संगमनेर या ठिकाणी बाजारात 825 रुपये, मुसळ बाजारात या ठिकाणी 1200 रुपये तर दिंडोरी बाजारात 1280 रुपये दर मिळाला आहे। आणि एकंदरीतच तसेच आज दिवसभरात राज्यातील बाजारात 42,961 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात मुंबई बाजारात 14,000 क्विंटल, पुणे बाजारात 10,000 क्विंटल तर सर्वाधिक आवक झाली। लोकल कांद्याला पुणे बाजारात 1200 रुपये, इस्लामपूर बाजारात 1400 रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1300 रुपये दर मिळाला। आणि एकंदरीतच अशा प्रकारचा बाजारभाव कांदा निर्यात शुल्क या ठिकाणी हटवल्यानंतर 1 एप्रिलपासून म्हणजेच या ठिकाणी हे बाजारभाव भेटले गेलेले आहे। आणि या ठिकाणी कांद्याच्या भावात वाढ होणार का? तर वाढ होणार। तर कशामुळे वाढ होती? तर मागणीच्या तुलनेत जर पुरवठा वाढला तर भावात ही घसरण होत असते, आणि मागणीच्या तुलनेत जर पुरवठा कमी झाला तर भावात ही वाढ होणे साहजिकच आहे। परंतु अजून तरी काही चित्र बघायला भेटत नाही। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।